जेणेकरून तुम्हाला आपल्याला गाईड करता येईल की बाबा मागच्या भरतीला त्यानं काय केलेलं होतं, कशा पद्धतीने केलं होतं, त्या पद्धतीने त्याला कॉल जाणार आहे. ते मुलगा असेल मुलगी असेल त्यांना कॉल जाणार आहे बाबा काय 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 कसं कशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस केलेली होती. तर बघा 11 मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा आहे मागील भरतीचा जिल्हा. तर तुम्ही मुंबईला असाल तर मुंबई लिहा, तुम्ही साताऱ्याला असाल सातारा लिहा आणि कंसामध्ये तुमचं पद लिहा. शिपाई असेल शिपाई, चालक असेल चालक, बॅट्समन असेल बॅट्समन, कारागृह असेल कारागृह, SRPF असेल तर SRPF. अशा पद्धतीने तुम्ही कंसामध्ये तुमचं पद लिहायला विसरायचं नाही. त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे मैदानासाठी किती मार्क होते. तर याने लिहिले 44 मार्क. तुमचे जे पाठीमागच्या भरतीचं जे मार्क होते ते प्रामाणिकपणे लिहायचं आहे. 38 असतील, 35 असतील, 32 असतील, 28 असतील, किती पण मार्क असू देत. आता आपल्याला मार्क वाढवायचे, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रामाणिक मार्क लिहायला विसरायचं नाहीये. नंतर लेखीला पात्र असाल तर लेखीला किती मार्क होते. गेल्या भरतीचा डाटा चालू आहे तर ह्याला 69 मार्क होते. नंतर एकूण मैदानी प्लस लेखी मिळून किती मार्क होते, तर टोटल 113 मार्क होते. नंतर पुढचा आहे वेटिंगला असाल तर किती मार्काने होता, तर 3 मार्कांनी वेटिंगला होता. आता 12 मुद्दा आहे सध्याची मैदानी माहिती. आता मगाशी झालं पाठीमागची माहिती, पाठीमागच्या भरतीची माहिती, आणि आता तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर किंवा तुमचा एक अंदाजित टायमिंग आता जर तुम्ही ग्राउंडला गेलात तर इथं भरू शकताय. अ मध्ये मुले आहेत. पहिला आहे 1600 मीटर सध्याचा टायमिंग, आता याने लिहिलंय 5:18. दुसरा आहे 100 मीटर 11:50 आणि गोळा आहे तो म्हणजे 8 मीटर याचा. सो हे झालं मुलांसाठी. मुलींसाठी सुद्धा ब कॉलम दिलेला आहे. मुली असतील तर 800 मीटरसाठी 3:10, 100 मीटरसाठी 14 सेकंद आणि गोळा फेकसाठी 4 मीटर. अशा पद्धतीनं तुमची जी काही माहिती असेल, मुलगा असेल तर मुलांचं भरा, मुलगी असेल तर मुलीची इन्फॉर्मेशन भरायची आहे. नंतर 13वा मुद्दा आहे 5 किलोमीटर धावणे. 5 किलोमीटर धावणे तुमचा टाइम काढलेला असेल तर तिथं मुलांसाठी काय असेल ते लिहायचं आहे. आता यांनी लिहिले 18.40 म्हणजे 18 मिनिट 40 सेकंद. हे 5 किलोमीटरचं टायमिंग आहे. 14 मुद्दा आहे 3 किलोमीटर धावणे. 3 किलोमीटर धावणे टाइम काढला असेल तर हे फक्त मुलींसाठी आहे. 5 किलोमीटर मुलांसाठी, 3 किलोमीटर मुलींसाठी. अशा पद्धतीनं मुलींचं टायमिंग काय असेल ते तुम्ही 3 किलोमीटरचं लिहाय 14 मिनिट 30 सेकंद किंवा काय असेल ते तुमचं जे 3 किलोमीटरचं टायमिंग असेल ते तुम्हाला भरून पाठवायचं आहे. 15वा मुद्दा खूप महत्वाचा आहे, ज्याच्यावरती आपल्याला मॅक्झिमम पद्धतीने काम करायचं आहे. 15वा आणि 16वा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. मोठी शारीरिक दुखापत असेल तर कोणती म्हणून विचारलेला आहे. तिथं 2 लाईन दिलेल्या आहेत पुढं. तुमच्या काही शारीरिक दुखापती असतील तर तुम्ही कंटिन्यू पुढे त्याच्यामध्ये नमूद करायचं, जेणेकरून आपल्याला तो पॉईंट पहिला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यातून सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जेवढे अडथळे आहेत तेवढे पर्याय आहेत, लक्षात ठेवा. कारण की 16 वर्ष झालं गाईड करतोय. सगळ्या गोष्टीला आपण फेस करून सक्सेस पर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन गेलेलो आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं मोठी शारीरिक दुखापत असेल तर माझे ऑपरेशन झालेले आहे, असं असेल तर कोणते ऑपरेशन, हे एक मला पायाला किंवा हाताला मोठी दुखापत झालेली आहे किंवा दुसरं तुमचं काही असेल प्रॉब्लेम, मोठी दुखापत सांगतोय तर तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे. 16 पॉईंट आहे धावताना कोणते प्रॉब्लेम